कवी म्हणून कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राला खूप महान रचना दिल्या. मराठी साहित्यातील हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. ज्ञानपीठ पुरस्कार देऊन कुसुमाग्रजांचा झालेला सन्मान म्हणजे अवघ्या मराठी साहित्य विश्वासाचा सन्मान. महाराष्ट्राचा तो मानबिंदू ठरला. असाच मराठी मनाला अभिमान वाटणारा आणखी एक क्षण आला जेव्हा कवी विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. विंदा करंदीकर हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांच्या कवितेनं व्यक्तिगत भावविश्वासोबतच सामाजिक वास्तवाचा सुद्धा वेध घेतला. सामाजिक भान, प्रखर विज्ञाननिष्ठा आणि त्याच वेळेस आध्यात्मिक संकल्पनांबद्दलचं कुतूहल अशा अनेक गोष्टींचा अनोखा संगम विंदांच्या कवितेतून रसिकांसमोर आला. विंदांची एक अशीच अनोखी रचना आता आपण ऐकणार आहोत. हरी उंच बांधलीस हंडी रे, हरी उंच बांधलीस हंडी रे, हंडी रे, हंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघा उडत कशी हबिलंडी रे. हरी उंच बांधलीस हंडी रे, हरी उंच बांधलीस हंडी रे, हंडी रे, हंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघा उडत कशी हबिलंडी रे. बघा कुणी विनोबा, कुणी विंदोबा, कुणी विनोबा, कुणी विंदोबा, दोघे करीती तोबा तोबा, दोघे करीती तोबा तोबा. अशा प्रसंगी मूल्यांची बात, अशा प्रसंगी मूल्यांची बात. का उगा पिकविसी कंडी रे, का उगा पिकविसी कंडी रे, कंडी रे, कंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघा उडत कशी हबिलंडी रे. बघा पायाखालील खांदे हलले, पायाखालील खांदे हलले, डोक्यावरती खंदे चढले, डोक्यावरती खंदे चढले. आम्ही अजगळ अधले मधले, आम्ही अजगळ मधले अधले. फाटली 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 आमुची बंडी रे, बंडी रे, बंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघा उडत कशी हबिलंडी रे. बघा पाठीवरती खुशाल मारा, पाठीवरती खुशाल मारा. पोटामध्ये घालून चारा, पोटामध्ये घालून चारा. जनावरेही तरी उधारा, जनावरेही तरी उधारा. जो नग्नतयाला थंडी रे, जो नग्नतयाला थंडी रे, थंडी रे, थंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघा उडत कशी हबिलंडी रे. हरी उंच बांधलीस हंडी रे, हरी उंच बांधलीस हंडी रे, हंडी रे, हंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघा उडत कशी हबिलंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे.